Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. Runghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्युटर. And Ashwini Amruttulya. Ashwini चहा बघाच एकदा तरी पिऊन. नवीन उद्योग यायला पाहिजे. तिथं गांजाचे धंदे आले, ड्रग्सचे धंदे आले, नवीन संस्कृती पबचे धंदे आले, तर हे शोकांतिक आहे. निवडणुकाच घेत नाही भाजप सेनेचं सरकार जे आहे वर त्रिकोणी सरकार, त्यांना भीती वाटते आपण निवडून येत नाही. प्रक्रिया उद्योग पूर्ण झाला नाही, पण मात्र रामदेव बाबाच्या त्या फूड कंपनीला हजारो एकरची जमीन मागच्या 10 वर्षात देऊन ठेवली, पण आजही जमीन ती तशीच्या तशीच पडून आहे. युसेन न्यूजच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत आपलं सर्वांचं एक वेळा स्वागत. आपण सध्या अमरावतीच्या राजकमल चौकात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की अमरावतीमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहे, मोठमोठे बूथ आहेत आणि अमरावतीच्या रणधुमाळीमध्ये सध्या अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यात ही तिरंगी लढत आहे. प्रहार पक्षाचे जे उमेदवार आहेत दिनेश बुक यांचं शिट्टी हे चुनाव चिन्ह आहे, तर भाजपाच्या तिकिटावर खासदार नवनीत राणा या पुन्हा आपलं भाग्य आजमावत आहे. त्यांचं कमळ चिन्ह आहे, तर बळवंत वानकडे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस, पंजा, कमळ आणि शिट्टी अशी ही तिरंगी लढत आहे. आणि अमरावतीच्या राजकमल चौकात आपण अमरावतीकरांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊयात. आपण सध्या अमरावतीच्या राजकमल चौकात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सध्या चहा कॅन्टीनवर, आपण चहा टपरीवर जो आहे चहा सध्या चाय पे चर्चा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि त्याच चाय पे चर्चा सध्या आपण ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्यासोबत जे आहेत चर्चा करणारे हे सामाजिक कार्यकर्ते आहे. अमरावतीच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. नेहमी अमरावतीच्या ज्या प्रश्न आहेत त्यावर ते आंदोलन करतात. त्यामुळेच त्यांना आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. आपल्यासोबत मुन्ना भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल? अमरावतीमध्ये सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. चाय पे चर्चा आपण करणारच आहोत, पण या चर्चेसोबत हे सांगा की अमरावतीचा काय मुद्दा आहे निवडणुकीचा सध्या काय वाटतं तुम्हाला? आणि कसं आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारांचे प्रश्न असो किंवा इतर लहान उद्योग जे आहेत, जे लहान व्यापारी आहे त्यांचे प्रश्न असो, मागच्या 5 वर्षापासून हे प्रश्न निघायला पाहिजे होते, परंतु ते निकाली न निघता ते प्रश्न अजून वाढले. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली आणि जिथं नवीन उद्योग यायला पाहिजे तिथं गांजाचे धंदे आले, ड्रग्सचे धंदे आले, नवीन संस्कृती पबचे धंदे आले, तर हे शोकांतिक आहे. हे जिल्ह्यासाठी शोकांतिक आहे. अशा प्रकारचं म्हणजे जे आपली नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे तिथं बरबाद होऊन जाईल या मार्गाने गेली तर याच्याकडे जे राजकीय 5 वर्षाचे ज्यांनी जनप्रतिनिधी होते त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केलं काय, त्यांनी 1-2 मुद्द्याकडेच फोकस केलं, जसे वॅगन कारखाना. आता वॅगन कारखाना हा आपले जे माजी राष्ट्रपती होते प्रतिभाताई पाटील त्यांनी आणलेला जग जाहीर आहे. रेल्वे स्टेशन त्यांनी आणलं जग जाहीर आहे. आता आपण म्हणतो बडनेराच्या रेल्वे स्टेशनसाठी आता नूतनीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले, परंतु ते 50 कोटी कशासाठी खर्च केलं माहिती आहे का? ते सरकारी पैशातून तो स्टेशनला नूतनीकरण करून नवीन करून ते आपल्याला अंबानीजीला द्यायचे आहे. मग ते तो काही विकास नाही आहे, तो आपण काय करून राहिलो, तो डेव्हलप करून तो अंबानीला हँडओव्हर करणार आहोत, म्हणजे तो काही डेव्हलपमेंट नाही आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे, तर आम्ही मागच्या 1 वर्षापासून सर्वात ज्वलंत प्रश्न अमरावती महानगरपालिकेच्या 3,10,000 मालमत्ता धारकांचा महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये म्हणजे 10 पट हाऊस टॅक्स वाढवण्यात आला आणि ते वाढवल्यानंतर पुरं शहरामध्ये असंतोष निर्माण झाला. प्रत्येक मालमत्ताधार म्हणजे इकडे तिकडे दरदर फिरून राहिला की बाहेर कशासाठी आणि कमी झालं पाहिजे, ते रद्द झालं पाहिजे. परंतु हे शोकांतिका म्हणजे अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहे आणि आमदार त्यांनी 2 वर्षात एक बैठकीने घेतली की बा मालमत्ताधार कसा वाढवला, कोणत्या पद्धतीने वाढवला, तो नियमात बसते की नाही आणि पॉलिसी मॅटर असल्यामुळे कसा वाढवला. आणि मी माझ्या कृती समितीच्या आमच्या सदस्यांनी मालमत्ता धारकाच्या जे समिती नेमण्यात आली त्या समिती नेमत असताना त्याच्या आम्ही आरोप केलेला की 19 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सिटी कोतवालीमध्ये पुरावेसहित आम्ही त्याच्या तक्रारी दाखल केली. विकासाचा जर मुद्दा घेतला, विकासाचे जे मुद्दे घेऊन जे उमेदवार आहेत सध्या कुठे असे दाखवत नाहीत, कारण की अमरावतीत सुशिक्षित बेरोजगार आहे, नोकऱ्या नाहीत, पंचतारांकित MIDC आहे, तिथे सुद्धा काही हे मुद्दे जे आहे दुर्लक्षित झालं असं वाटतं. नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे जे उद्योग इथे आले आहे तेही जाण्याच्या मार्गावर आहे.
ही शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधींना नवीन उद्योग तर काही आणत नाही, जे कसे तरी येऊन राहिले ते जाण्याच्या मार्गावर आहे. आता तुम्ही पहा, गोपालनगरची इतकी मोठी सुतगिरणी होती, आपल्या त्या आमदार बंडाऱ्याच्या आमदारांना वारंवार निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं की मी हे सुतगिरणी सुरू करेल, बेरोजगारांना रोजगार देईल, तिथच्या लोकांना रोजगार, पण ते सुतगिरणी अजूनही सुरू झालेली नाही. तिथं 2000 लोक काम करत होते. आणि नवीन जे उद्योग आहे, मला तुम्ही सांगा बरं, अमरावतीची जी लोकसंख्या आहे, जिल्ह्याची लोकसंख्या आहे, त्यांना 2% तरी रोजगार आहे का? सर्व जितके बेरोजगार आहे, जे शिक्षित आहे, जे शिक्षण घेऊन चालले, ते सर्व पुण्याच्या मार्गाने चालले. अर्धी अमरावती खाली झालेली आहे. पण आपण कुठंतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न, त्यांना जिल्ह्यात रोजगार देण्याचा प्रयत्न केला का या खासदारांनी, किंवा या जे सत्तेवर आमदार आहे, जे मंत्री होते, त्यांनी कधीतरी प्रयत्न केला का? तुम्हाला काय वाटतं अमरावतीत कशी लढत आहे? तिरंगी दुरंगी कशी समजतात तुम्ही? नाही, अमरावतीत लढत तिरंगीच आहे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये ज्या कार्यकाळामध्ये जो भकास झाला आणि जे प्रश्न लोकांसमोर आले आणि जिल्ह्याच्या लोकांना एक भीती निर्माण झालेली आहे की बा असेच जर जनप्रतिनिधी असली तर पुढचे 5 वर्ष बेकार जाईल. म्हणून त्यामुळे ही निवडणूक कुठंतरी आता योग्य उमेदवार निवडून द्यायला पाहिजे, म्हणून हा विचार जनतेनं घेतलेला आहे, मतदारांनी घेतलेला असं मला वाटतं. नक्कीच आपण जर पाहिलं तर योग्य उमेदवार अमरावतीकरांनी निवडून द्यावा अशी भावना समोर येत आहे. काय सांगाल? अमरावतीच्या निवडणुकीचा माहोल तापलेला आहे, तिरंगी लढत अमरावतीचं जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे. तुमची काय भावना आहे, काय सांगा? बरोबर आहे. अमरावती शहरामध्ये, अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये त्रिकोणी फाईट होते आहे. लोकांचे प्रश्नही खूप जटिल आहेत. आत्ताच कोणी सांगितलं यांनी की बा बेरोजगारीचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे. आता मागच्या आमच्या ज्या खासदार होत्या, आता समोर एक बोर्ड आहे, बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीमध्ये हजारो स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. हे खोटं आहे. तो रोजगार प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना ती वॅगन फॅक्टरी आलेली आहे. उलट ह्या दाम्पत्याने त्या ठिकाणी विरोध करून आंदोलनं केली आणि त्यांच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प 5 वर्ष मागे रेंगाळला. आणि पुन्हा ते बोलतात की अमरावती बडनेरा मॉडेल रेल्वे स्टेशन करता 980 कोटी. अहो, 980 कोटीमध्ये विमानतळ तयार होते. किती खोटा आकडा आहे तो. लोक फसतात. 980 कोटी रुपयाचं विमानतळ हे आहे का? आणि हा फक्त 25 कोटी रुपयामध्ये त्यावेळेस 2009मध्ये हे आपलं अमरावती रेल्वे स्टेशन बांधून तयार झालं. 25 कोटीत तयार झालं आहे. प्रतिभाती राष्ट्रपती असताना लालूजी इथं आले होते, लालूप्रसाद यादव, डॉक्टर सुनील देशमुख पालकमंत्री होते. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा पार पडला. या लोकांचा या विकासाशी काहीही संबंध नाही. हे रोज खोटे बोलतात. जिल्ह्याचा आता नवीन जो खासदार आहे तो कसा असावा, काय वाटतं तुमची? जिल्ह्याचा नवीन खासदार तळागाळातला असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारा असावा, युवकांना न्याय देणारा असावा, सर्वांगीण विकास साधणारा असावा. आता अमरावती महानगरपालिकेमध्ये अत्यंत अनागोंदी कारभार आहे. निवडणुकाच घेत नाही. भाजप सेनेचं सरकार जे आहे वर त्रिकोणी सरकार, त्यांना भीती वाटते आपण निवडून येत नाही, निवडणुकाच लांबवल्या. त्यामुळे काय झालं की कॉन्ट्रॅक्टर लोकांचं फावलं. आयुक्त जे देवीदास पवार मनमानी करून आले. आपल्याला मनातील तो कारभार चालू आहे. कंत्राटी पद्धतीने जे नोकर भरती आहे त्यांना मुदतवाढ मिळत नाही. आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या मनमानी कारभार जो सुरू आहे त्यालाही कुठेतरी चाप मिळाली पाहिजे. अमरावती जिल्ह्याचा विकास केला तर अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र त्यावर कोणताही प्रकल्प अजूनपर्यंत अमरावतीत आला नाही. याच्यावर आपण बोलूया. काय सांगाल समीर भाऊ की संत्रा उत्पादक आपल्या जिल्ह्याची ओळख आहे, मात्र संत्रा उत्पादकावर प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आलेले नाही. महत्त्वाचा विषय आपला अमरावती जिल्हा हा संत्रा उत्पादक शेतकरी म्हणूनच ओळखला जातो. अमरावती जिल्ह्यात एक त्याच्यावर संत्र्यावर आधारित एखादा प्रकल्प उभारला जाणार होता असं वारंवार सांगितलं जातं. फक्त म्हणजे आश्वासनं दिली जातात, पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने ते आश्वासन पूर्ण केली नाही. प्रक्रिया उद्योग पूर्ण झाला नाही. पण मात्र रामदेव बाबाच्या त्या फूड कंपनीला हजारो एकरची जमीन मागच्या 10 वर्षात देऊन ठेवली, पण आजही जमीन ती तशीच्या तशीच पडून आहे. पण सर्वसामान्य एखाद्या छोट्याशा याला म्हणजे छोटा तरुण युवा उद्योजकाला एखादी छोटी जमीन देऊन तो त्याच्यावर प्रकल्प सुरू करावा असं या शासनाच्या मार्फत कुठेही झालेलं नाही. त्याच्यामुळे वारंवार शेतकऱ्यांची फसवणूक होते. बांगलादेशच्याकडून जो टॅक्स वाढीव झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याच्यावर कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांवर हे करावं. की जर शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला तो सुद्धा कळीचा आहे. सुशिक्षित बेरोजगाराचा मुद्दा आहे.
अमरावतीच्या विकासाचा मुद्दा आहे, मेळघाटातील आदिवासींचा मुद्दा आहे. या सर्व मुद्द्यांवर आता अमरावतीचा जो नवीन खासदार आहे तो नक्कीच लक्ष देईल का, कशा प्रकारचा खासदार अमरावतीकरांना हवा हे आपण आता सध्या जाणून घेतलेलं आहे. आता अमरावतीमध्ये तिरंगी लढत असल्याचं चित्र जरी स्पष्ट झाली तरी येत्या 26 तारखेला अमरावतीकर जनता कोणाला मतदान करते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अरुण जोशी, यूसेन न्यूज, अमरावती. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ. 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट. ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध. त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती. रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटणवीस पार्क चौक, नागपूर. संपर्क 9422842584 और 9423684791. अश्विनी 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 अमृत तुल्य, अमृत से स्वाद का, ताजगी का एक जुनून, चाय